कालात्री सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्याकरता पाकिस्तानला जोरदार झटका देण्यात आला। लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडे असणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत। काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये होत्या। यावेळी लष्करानं नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन 2 किलोमीटर आत दहशतवाद्यांचे 7 तळ उधळून लावले। त्यासाठी हेलिकॉप्टरनं सैनिकांना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं। या सैनिकांनी दहशतवादी तळांवरती हल्ले चढवून पहाटे 6 वाजता ऑपरेशन यशस्वी केलं। रात्री 12:30 ते 4:30 या काळात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती आज सकाळी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आली। यापुढे असे हल्ले करण्याचा इरादा नाही, पण पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर अशा कारवाया कराव्या लागतील असं लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केलं। याआधी भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले असताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक झाली। या बैठकीला राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अरुण जेटली, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते। भारतीय लष्करानं पीओकेत घुसून दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर सरकारनं दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू केली। या बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते। लष्कराच्या या कारवाईबाबतीत सर्वच स्तरातून योग्य निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते। विविध राजकीय पक्षांनी देखील कारवाईबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि सरकारचं समर्थन करणाऱ्याच या प्रतिक्रिया आहेत। आर्मी की जो ब्रीफिंग आ रही है कि जो है उन्होंने एक सर्जिकल स्ट्राइक किया है, इस पर मेरे ख्याल से हमें कोई टिप्पणी नहीं करनी चाहिए, क्योंकि जब सभी जो है सरकार सभी पार्टियों के साथ में जब बातचीत करेगी तो उसके बाद जो है क्या अगर हमारी फौज ने, हमारी आर्मी ने अगर कोई फैसला किया है तो पूरा देश उनके साथ है। जिस तरह पाकिस्तान ने लाहौर डिक्लेरेशन में कहा था कि वो अपनी सरजमी का उपयोग भारत के खिलाफ आतंकवाद के लिए नहीं करने देगा, लेकिन उसने उस ट्रीटी को तोड़ा, उस वादे को तोड़ा और हमारे यहाँ पहले 20 बार घुसपैठ की कोशिश की, उसके बाद 2 बार हमारे सैनिक के छावनी पर हमला किया। हमारे सुरक्षा बलों ने, सिक्योरिटी फोर्सेस ने टेररिस्ट को पूरी तरह से जवाब दे दिया है। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं घुसून केलेल्या लष्करी कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय। वाघा बॉर्डरवर दररोज होणारे बीटिंग द रिट्रीट सीमा सुरक्षा दलानं आज रद्द केले। वाघा बॉर्डरवरती दररोज हा सोहळा पाहायला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते, मात्र दोन्ही देशातली तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता हा सोहळाच रद्द करण्यात आला आहे। भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राच्या दर्जाचा पुनर्विचार करण्याकरता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली। बैठक पुढे ढकलण्यात आली। आता ही बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नियमांतर्गत भारतानं 1996 मध्ये पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजेच MFN दर्जा दिला। 2012 पर्यंत पाकिस्तानही भारताला हाच दर्जा देणं अपेक्षित होतं, पण पाकिस्ताननं तसं केलेलं नाही। तरीही गेली 4 वर्ष भारतानं त्याकडे दुर्लक्ष केलंय, पण आपण अजूनही हा दर्जा कायम ठेवतो। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली। आमची अणुअस्त्र शोभेच्या वस्तू नाहीत अशी गरळ आसिफ यांनी ओकली। आसिफ यांनी पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक विधानं केली। उरीमधला हल्ला भारतानं स्वतःच घडवून आणल्याचे देखील आसिफ यांनी म्हटलंय। हमारा इन ऑपरेशंस को और समय तक जारी रखने का कोई इरादा नहीं है, लेकिन मैं ये यकीन दिलाना चाहता हूं कि भारतीय आर्म्ड फोर्सेस, सशस्त्र दल किसी भी कॉन्टिजेंसी के लिए हर समय तैयार है। मैंने अभी पाकिस्तान डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशंस के साथ संपर्क किया और उनको अपने कंसर्न्स बताए और उनको कल रात के ऑपरेशंस के बारे में भी जानकारी दी। हम किसी भी सूरत में आतंकवादियों को लाइन ऑफ कंट्रोल के पार बेझिझक हरकत नहीं करने दे सकते और ये हम बिल्कुल गवारा नहीं करेंगे कि आतंकवादी हमारे देश के नागरिकों को किसी भी प्रकार का नुकसान पहुंचा सकें। पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सैन्य दलानं केलेल्या कारवाईचं देशभरामध्ये स्वागत होत आहे। मुंबईत भाजपच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला। जो सर्जिकल ऑपरेशन
पीओके में अंदर जाकर भारत के सैनिकों ने किया बहुत सराहनीय है। जिस प्रकार की भावना 125 करोड़ भारतवासियों की थी और भारत के प्रधानमंत्री जी ने इस बात को उजागर कर दिया था कि इसका मुंहतोड़ जवाब और संदेश जो देश पूरे दुनिया में आतंकवाद फैलाने का प्रयास कर रहा है उसको भी देंगे और पूरे दुनिया को भी बताएंगे। ये बात भारत के सेनानी ने की है, हम उनका अभिनंदन करते हैं और भारत के सेना के साथ हर भारतीय ने खड़ा रहना चाहिए। मोदी जी के नेतृत्व में भारत की प्रगति और मजबूत होगी, इस प्रकार की हमारी भावना है। पुढच्या बातम्यांकडे आपण बोलतोय। अमेरिकी काँग्रेसनं बुधवारी मोठ्या बहुमतानं ओबामांचा व्हिटो अधिकार रद्द केला। 9 अकरा हल्ल्यानंतर सौदी अरेबियावरती केस चालवण्याकरता मान्यता देणाऱ्या कायद्यांवर त्यांचा व्हिटो होता, तो आता रद्द केल्यानं 9 अकरा मधल्या पीडित कुटुंबांनी सौदी अरेबियावरती ते केस टाकू शकणार आहेत। ओबामांचा व्हिटो अधिकार रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे। अमेरिकी विदेश मंत्री जॉन केरी यांनी धमकी दिली आहे। रशिया आणि सिरिया करत असलेल्या अलेप्पो शहरावरचे बॉम्ब हल्ले थांबवले नाहीत तर सिरियाशी असलेला संपर्क बंद करू अशी धमकी त्यांनी दिली आहे। अलेप्पो शहरामधल्या जबहात अल नुसरा आणि आयसिस संघटनेनं कब्जा केला या ठिकाणी। त्या ठिकाणी रशिया अलेप्पो शहरातल्या रुग्णालयांवर देखील हल्ला करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे। इराकमध्ये आणखी 600 सैनिक रवाना करण्याच्या तयारीत अमेरिका आहे। इराकी सेना लवकरच आयसिसचा अड्डा असलेल्या मोसूल शहरावरती हल्ला करण्याच्या तयारीत आहे। याआधी मोसूल शहराच्या आसपासच्या परिसरात इराकी सेनेनं कब्जा केलेला आहे। अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनाच्या शाळेत एका विद्यार्थ्यानं फायरिंग केलंय। 6 वर्षांचा मुलगा, त्यानं केलेल्या गोळीबारात 2 मुलं आणि एका शिक्षिकेला गोळी लागली। तिघांवरती देखील उपचार सुरू आहेत। चीनच्या झेजियांग भागात टायफून मेगीनं कहर केलाय, त्यामुळं जे भूस्खलन झालंय त्या जवळपास 27 जण बेपत्ता झालेत। 18,000 लोकांना इमर्जन्सी शेल्टरमध्ये शिफ्ट करण्यात आलंय। वादळामुळे 4 मजली इमारत देखील कोसळली आहे। इंडोनेशियामध्ये माउंट रिजनिंगवरती ज्वालामुखी सक्रिय झाल्यानं पर्यटकांना त्वरित हलवण्यात आलं। बेपत्ता झालेल्या 50 लोकांचा शोध मात्र अजून सुरू आहे। मुद्दाम ज्वालामुखी पाहण्याकरता पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात। राज्यामधल्या बोगस मेडिकल डिग्री वाटणाऱ्या रॅकेटचा झी24 तासनं पर्दाफाश करून जवळपास 18 तास उलटलेत। याविषयी प्रशासन मात्र ढिम्म आहे। तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या रॅकेटवरती तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे, पण त्या दृष्टीनं काहीही कारवाई करण्याची मानसिकता दिसून आलेली नाही। झी24 तासचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी बोगस डिग्र्यांचं वाटप अवघ्या 25 ते 30 हजार रुपयात होतं। BMSची खोटी मार्कशीट आणि काम करण्याचा परवाना हे सगळं अवघ्या 30 हजारात आमच्या प्रतिनिधींनी मिळवलं। शिवाय असे एक नाही तर शेकडो दलाल या राज्यामध्ये डिग्र्या विकण्याचा काळा धंदा करत असल्याचा पर्दाफाश केलाय। जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या काळ्या धंद्याला तातडीनं आळा घालण्याची गरज आहे, पण त्या दृष्टीनं प्रशासनाची कुठलीही हालचाल दिसत नाहीये। झी24 तासनं पर्दाफाश केलेल्या बोगस डॉक्टरांच्या रॅकेटची सरकारनं गंभीर दखल घेतली। या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय संचालकांना चौकशीच्या सूचना दिल्या। राज्यामधल्या डॉक्टर्सच्या पदव्या तपासण्यात येणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे। आठवड्याभरात लवकरात लवकर बैठक घेऊन बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। 25,000 रुपयांमध्ये डिग्री खरेदी करून झी24 तासनं डॉक्टरांच्या मांडलेल्या बाजाराचा पर्दाफाश केला होता। खऱ्या डॉक्टरवर अन्यायच आहे खरं म्हणजे हा म्हणजे खरं मेहनत करून पास झालेले आहेत, आपल्या बुद्धिमत्तेमुळे पास झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, तर जरा अन्यायच आहेत। अशा बोगस डिग्र्या घेऊन पुढे प्रॅक्टिस करायची मला वाटतं त्यापेक्षा डॉक्टरांपेक्षाही जनतेवर अन्याय आहे, रुग्णांवर हा अन्याय आहे, हा त्यांच्या जीवाशी खेळ आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये एक विशेष मोहीम हाती घेऊन पोलीस खातं आणि आमचं खातं वैद्यकीय शिक्षण खातं आरोग्य खातं या संदर्भामध्ये आम्ही एकत्रितपणे ही शोध मोहीम तात्काळ या ठिकाणी सुरू करू। मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन आज पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये करण्यात आलं। या मोर्चात पवार कुटुंबियांसह बारामती आणि आसपासच्या तालुक्यातल्या मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय। बारामती शहरातील कसबा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। सर्वात पुढे शाळा कॉलेजच्या मुली, नंतर महिला, त्यानंतर वकील, डॉक्टर,
ज्येष्ठ नागरिक आणि अन्य समाज बांधवासह मोर्चाचं स्वरूप आहे. शिवाजी उद्यान येथून सुरू झालेल्या या मोर्चाला कऱ्हा नदीच्या पुलावरून गुंदवडी चौक, इंदापूर चौक, सिनेमा रोड मार्गे भिगवण चौक, 3 हत्ती चौकातून पुनावाला गार्डन समोरून वसंत नगर मार्गे मिशन हायस्कूल ग्राउंडवरती हा मोर्चा जाईल. कोपर्डीच्या घटनेतल्या अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भयाला आणि उरी इथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देत असल्यानं आपल्या मागण्यांना न्याय मिळेल असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात मराठा समाजासह इतर समाजाचे मोर्चे निघत असल्याचं वक्तव्य जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलं. मराठा समाजाच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद होती, ती बाहेर पडतीये. यंदाचं सरकार त्याला न्याय देईल अशी खात्री. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून येत्या काळात त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या लोकांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही, ज्यांनी न्याय दिला नाही, त्या संदर्भामध्ये हे मोर्चे निघत आहेत आणि ही न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ते घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. अतिशय शांततेने हे मोर्चे निघत असल्या कारणानं आणि आपली भावना लोकशाहीच्या माध्यमातून मांडत असल्या कारणानं हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार देखील सकारात्मक असल्या कारणानं या दृष्टिकोन मला त्यामध्ये काही गैर वाटत नाही. शिवसेनेच्या खेडच्या मेळाव्यामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर खरपूस टीका केली. मराठ्यांचे मोर्चे मोठ्या प्रमाणात निघतायत. मुख्यमंत्री म्हणतात की आरक्षण मिळालं पाहिजे, पण सरकार तुमचं असताना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायला ओबामा येणार नाहीत असा खोचक टोलाही आढळराव पाटलांनी हाणलाय. सरकार म्हणते की मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता न्याय कोण देणार आहे? ओबामा येणार का तिकडनं न्याय द्यायला? घ्या तुमचं आरक्षण मिळाला पाहिजे तर द्या ना. कशाला कसलं पुराण आहे? महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांसह 8 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा निकाल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिलाय. माजी नगराध्यक्ष DM बावळेकर यांनी केलेल्या तक्रारीवरती हा निकाल देण्यात आलाय. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986च्या कलम 7 व 1987च्या नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार स्वेच्छेनं आघाडीचा त्याग केल्याच्या कारणास्तव कुमार गोरखनाथ शिंदे, संदीप वसंत साळुंखे, प्रकाश रामचंद्र पाटील, संगीता वाडकर, सुरेखा आखाडे, उज्ज्वला रतिकांत तोष्णीवाल, लीला मानकुमरे आणि विमल पांडुरंग पाटे 8 जणांना अनर्ह घोषित करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेत. या आदेशान्वये हे 8ही जण नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र ठरले. या निकालामुळे राष्ट्रवादीची इथली सत्ता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ माजली. काळीस पिळवटून टाकणारी आई आणि मुलाच्या सून तसंच नातीनं अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण केली. मायावती वैद्य याने गेली 3 वर्ष त्यांचा मुलगा सुरेंद्र सतत मारहाण करायचा, त्यांचे हाल करायचा आणि सुरेंद्रची बायको आणि मुलगी हे सगळं व्हिडिओ शूटिंग करायचं. बुधवारी तर या सगळ्याचा कहरच झाला. सुरेंद्रने त्याच्या आईचा गळा दाबून तिला पंख्याला अडकवायचं आणि हे सगळं त्याची बायको आणि मुलगी हसत व्हिडिओ शूट करत होते. एका संस्थेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी DN नगर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केली. हा व्हिडिओ पाहून पोलिसांचे डोळेही पाणावले. पोलिसांनी देखील तातडीनं पावलं उचलत सुरेंद्र वैद्यवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याची बायको आणि मुलीला देखील लवकरच अटक केली जाणार आहे. मायावती वैद्य यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय बैठकीकरता ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते. त्यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली. कुपोषणासंदर्भात सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं, आमच्या मुलांना वाचवावं आणि नंतर बैठका घ्याव्यात अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांबरोबर देखील त्यांची वाचावाची झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.